लग्न न करण्याचा पश्चाताप पण लोकांना होतो आणि लग्न करून झाल्यावरती पण पश्चाताप लोकांना होतो. पण बऱ्याचदा आपण काय करतो की एखाद्याने लग्न नाही केलं तर तो पश्चाताप आपल्याला फार मोठा वाटतो की अरे ह्यांनी लग्नच नाही केलं किंवा हिने लग्नच नाही केलं. हिचं नंतर कसं होणार? ही म्हातारपणापर्यंत एकटीच राहणार. हिचं ना हिला मुलं बाळ असणार, ना हिला कोणी पार्टनर असणार किंवा याला कोणी पार्टनर असणार. पण तोही पश्चाताप तितकाच मोठा आहे ज्यांचं लग्न झालंय आणि व्यक्ती चुकलेला आहे किंवा काहीतरी गडबड त्यांच्या मॅरेज लाईफमध्ये झालेली आहे, तर तो पण पश्चाताप तितकाच मोठा असतो. पण मग प्रॉब्लेम काय की हे माइंडसेट आपला असायला पाहिजे की पश्चाताप प्रत्येक गोष्टीमध्ये, तुम्ही लग्न करा किंवा नका करू, पश्चाताप होण्याची शक्यता प्रत्येक गोष्टीमध्ये. मग निर्णय घेताना आपण हा नाही विचार करायला पाहिजे की मला ह्या गोष्टीत पश्चाताप नाही होणार किंवा ह्या गोष्टीत पश्चाताप नाही होणार. आपण निर्णय घेताना हे बघितलं पाहिजे की कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला कमी पश्चाताप होईल, हे तुमचं डिसिजन मेकिंगचा बेस असला पाहिजे. त्याच्यामुळे परफेक्ट फ्युचर अशी काही कुठची गोष्ट नाहीये. कुठलंच रिग्रेट प्रूफ असा कुठला डिसिजन नसतं. प्रत्येक गोष्टीमध्ये रिग्रेट होऊ शकतं. फक्त कुठल्या गोष्टीमध्ये रिग्रेट कमी होईल ते निर्णय जर तुम्ही व्यवस्थित घेत राहिला तर तुमचं आयुष्य अजून सोपं होत जाईल.